तुम्ही उजेड येतोय तुमच्या याच्यावर पाठीमागच्या साईडचा. थोडस डायरेक्शन चेंज करून बसाल का? ठीक आहे. बर, तुम्ही दुसरं घ्या ताई, नाही तर आधी, मग मी नंतर म्हणते. ठीक आहे, हरकत नाही. विजयाताई, तुम्ही सुरुवात करा. विजयाताई. प्रार्थना म्हणता. हा, म्हणा ताई, प्रार्थना म्हणा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. म्हणू देत आहे बाकीच्या नाच काय. हो हो हो. शकुंतला ताई, बालाजीचा गजर म्हणा. शकुंतला ताई. हॅलो. बर, जाऊ दे ताई, मीच म्हणते. हा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, सोनिया संसारी जीव वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, म्हणे व्यासाची या खुणा, द्वारमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, अठराई पुराणे हरिसी गाती, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला गण दाट हरी दिसे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, त्रिगुण सार निर्गुण ये सार, सार सार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथुनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उभा राहे निवांत शिणसी वाया, सायास करीसी प्रपंच दिन निशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी, नाही ज्यासी भक्ती तो पतित भक्त, हरिसी न भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी,
ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान सर्वागटी पूर्ण एक नांदे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो जीवा शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधीजे नामामृत गोडी वैष्णवाला दली योगी साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्ण दाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसेनी होय द्वैताची जाडणी गुरुविण ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणा करी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संगमी नाना तेत भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापिया हरिविण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाक्षी क्षण मात्रे तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी उच्चारण मंत्र हा गाद पळे भूत बाधा भेणे तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करीसी जना भावबळे आकळे यरवे ना कळे करतळी आवडे तैसा हरी पारियाचा रवा येता भूमीवरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघी चौपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्यमीत हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी हा मंत्र शिवाचा म्हणती जेवाच्या तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निज स्थान हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वैत नाम दूरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदम वैरी हरी झाला सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ राम कृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिन लामुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र पार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. हा जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, अनंत पापिको अनंत अनंत पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरी पाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरी पाठे. ज्ञानदेव यज्ञ याग क्रिया धर्म, हरी विण नेम नाही दुजा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठ गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काळ वेळ नाम उच्चरिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी, नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. हरिविण जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, येथे काही कष्ट न लागती. अजपा जपणे उलट प्राणाचा, तिथे मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेव जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमी येला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वा घटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भाव टाकी रे संदेह, रामकृष्ण टाहो रामकृष्ण टाहो नित्य होडी. जातवित गोत कुळशिळ मात, भजे का तरीत भावना युक्त.
ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाय मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गत जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशी झणी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी वीण. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपो नको. तीर्थरती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. हरिमुखे म्हणा ज्ञाची गणना कोण करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती ते विज्ञान नाम. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती ते विज्ञान समाधी संजीवन हरी पाठ. समाधी संजीवन हरी पाठ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. न लागती सायास जावे वनांतरा सुखे येत घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या विण आणिक असता साधन वाहतसे आण विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाण तदणी येतो येथे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसार जीव वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. खूप छान ते खूप सुंदर. पावली खेळाविषयी छान. वाटली पूर्णपणे. हरिमुखे म्हणा म्हणताना पूर्ण छान वाटलं अगदी मस्त. चालेल. छान छान. नेक्स्ट कोण आहे. विजयाताई आलात का तुम्ही. हो हा हो आले. हो. श्री लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम स्तोत्रम्. ओम श्री देवी वाच. देवदेव महादेव त्रिकालज्ञ महेश्वर करुणा कर देवेश भक्तानुग्रहकारक. अष्टोत्तरशतं लक्ष्म्यः श्रोतुमिच्छामि तत्त्वतः. ईश्वर उवाच देवी साधु महाभागे महाभाग्यप्रदायकम्.
सर्वैश्वर्यकरं पुण्यं सर्वपापप्रणाशनम् सर्वदारिद्र्यशमनं श्रवणाद् भक्तिमुक्तिदम् राजवश्यकरं दिव्यं गुह्याद् गुह्यतरं परम् दुर्लभं सर्वदेवानां चतुष्षष्टिकलास्पदम् पद्मादीनां परन्तानां निधिनां नित्यदायकम् समस्तदेव संसेव्यम् अणिमाद्यष्टसिद्धिदम् तव प्रीत्याद्य वक्ष्यामि समाहितमना शृणु अस्य श्रीलक्ष्मीस्तोत्रशतनाम स्तोत्रमहामन्त्रस्य महालक्ष्मीस्तु देवता क्लीं बीजं भुवनेश्वरी शक्तिः श्रीमहालक्ष्मी प्रसाद सिद्ध्यर्थ ध्यानम् वन्दे पद्माकरां प्रसन्नवदनां सौभाग्यदां भाग्यदां हस्ताभ्याम् अभयप्रदां मणिगणैर्नानाविधैर्भूषितां भक्ताभीष्टफलप्रदां हरिहरब्रह्मादिभिः सेवितां पार्श्वे पङ्कजशङ्खपद्मनिधिभिर्युक्तां सदा शक्तिभिः सरसिजनयने सरोजहस्ते धवळतराशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनपुटिकरी प्रसीद मह्यम् प्रकृतिं विकृतिं विद्यां सर्वभूतहितप्रदां श्रद्धां विभूतिं सुरभिं नमामि परमात्मिकां वाचां पद्मालयां पद्मां शुचिं कल्यां हिरण्मयीं लक्ष्मीं नित्यपुष्टां विभावरीम् अदितिं च दितिं दीप्तां वसुधां वसुधारिणीं नमामि कमलाकान्तां कामाक्षीं क्रोधसम्भवाम् अनुग्रहप्रदां बुद्धिम् अनघां हरिवल्लभाम् अशोकममृतां दीप्तां लोकशोकविनाशिनीम् नमामि धर्मनिलयां करुणां लोकमातरम् पद्मप्रियां पद्महस्तां पद्माक्षीं पद्मसुन्दरीं पद्मोद्भवां पद्ममुखीं पद्मनाभप्रियां रमां पद्ममालाधरां देवी पद्मिनीं पद्मगन्धिनीं पुण्यगन्धां प्रभां नमामि चन्द्रवदनां चन्द्रां चन्द्रसहोदरीं चतुर्भुजां चन्द्ररूपामिन्दिरामिन्दुशीतलाम् आह्लादजननीं पुष्टिं शिवां शिवकरीं सतीं विमलां विश्वजननीं पुष्टिं दारिद्र्यनाशिनीं प्रीतिपुष्करिणीं शान्तां शुक्लमाल्याम्बरां श्रियम् भास्करीं बिल्वनिलयां वरारोहां यशस्विनीं वसुन्धरामुदाराङ्गां हरिणीं हेममालिनीं धनधान्यकरी सिद्धिं स्नैणसौम्यां शुभप्रदां नृपवेश्मगतानन्दां वरलक्ष्मीं वसुप्रदां शुभां हिरण्यप्राकारां समुद्रतन देवीं विष्णुवक्षस्थलस्थितां विष्णुपत्नीं प्रसन्नाक्षीं नारायणसमाश्रितां दारिद्र्यध्वंसिनीं देवीं सर्वोपद्रववारिणीं नवदुर्गा महाकाळीं ब्रह्म विष्णु शिवात्मिकां त्रिकालध्यानसञ्चन्नां नमामि भुवनेश्वरीम् लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनयां श्रीरङ्गधामेश्वरीं दासीभूतसमस्तदेववनितां लोकैकदीपाङ्कुरां श्रीमन्मन्दकटाक्षलब्धविभवत् ब्रह्मेन्द्रगङ्गाधराम्
त्वां त्रैलोक्यकुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रियां मातर्नमामि कमले कमलायताक्षीं श्रीविष्णु कमलकोमलगर्भगौरी लक्ष्मी प्रसीद सततं नमतां शरण्ये त्रिकालं यो जपेद् विद्वान् षण्मासं विजितेन्द्रियः दारिद्र्यध्वंसनं कृत्वा सर्वमाप्नोति यन्नतः देवी नाम सहस्रेषु पुण्यमष्टोत्तरशतम् येनो श्रियमवाप्नोति कोटिजन्म दरिद्रतः भृगुवारे शतं धीमान् पठेद्वत्सरमात्रकम् अष्टैश्वर्यमवाप्नोति कुबेर इव भूतले दारिद्र्यविमोचनं नाम स्तोत्रमम्बा परं शतम् येन श्रियमवाप्नोति कोटिजन्म दरिद्रतः भुक्त्वा तु विपुलान् भोगान् त्यायुज्यमाप्नुयात् प्रातःकाले पठे नित्यं देवी सर्वाभरणभूषिता जय श्री कृष्ण. शांत आहे, खूप सुंदर. लक्ष्मीचं हो चालेल. लक्ष्मीची अष्टोत्तर. आज आता शुक्रवार असल्यामुळे हो शुक्रवार होता म्हणून म्हटलं आज म्हणून. आता बालाजीचा गजर घेऊयात. शकुंतला ताई. हो हो शकुंतला मी ताई म्हणते. नाही तर मग शकुंतला ताई नाही तर मग तुम्ही पसायदान घ्या. अर्चना ताईंना सांगते. नाही मी गजर घेते ना. गजर घेता वर चला, हरकत नाही. हो हो चालेल. हो गजर होतो कशाचा महिमा त्यांच्या नावाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा लांब लांबुनी लोक येती बारी मध्ये उभे राहती घेण्याला दर्शनाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा गजर होतो कशाचा महिमा त्यांच्या नावाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या लक्ष्मी रमणाचा नाना परीचे अलंकार त्यावर शोभे चंद्रहार मुकुट त्यांच्या रत्नाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा गजर होतो कशाचा महिमा त्यांच्या नावाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या लक्ष्मी रमणांचा नवरात्रीमध्ये निघे रथ त्यावर बैसे श्रीनिवास थाट त्यांच्या पालखीचा हो माझ्या व्यंकटरमणाचा थाट त्यांच्या पालखीचा हो माझ्या व्यंकटरमणाचा गजर होतो कशाचा महिमा त्यांच्या नावाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या लक्ष्मी रमणाचा वैशाख शुद्ध दशमीला त्याने वरिले पद्मावतीला थाट त्यांच्या लग्नाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा थाट त्यांच्या लग्नाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा गजर होतो कशाचा महिमा त्यांच्या नावाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या लक्ष्मी रमणाचा शुक्रवारी धर्मदर्शन कोणी करते तुळशीर्चन पोशाख त्यांच्या फुलाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा गजर होतो कशाचा महिमा त्यांच्या नावाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या लक्ष्मी रमणाचा दास लागला भजनाचा देवाच्या नावाचा ठाव देई चरणाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा ठाव देई चरणाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा गजर होतो कशाचा महिमा त्यांच्या नावाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या लक्ष्मी रमणाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या लक्ष्मी रमणाचा बोल बालासाहेब की जय लक्ष्मी माता की जय. झालं ताई. खूप छान आहे, खूप सुंदर अगदी.
चालेल. प्रसादन अजून पण घ्या. एक मिनिट आहे. हा, अजून कोण काय म्हणणार आहे का दुसरं? पसायदान कोणी म्हणू शकतं का आज? ते सिद्धमंगल म्हणू काय? हा, मी म्हणा. म्हणते ताई. हरकत नाही, म्हणा पसायदान ताई. म्हणू का? हो, कल्पना ताई आधी म्हणा, मग नंतर पसायदान घेऊयात. हा. हा चालेल. अपर्णा ताई, तुम्ही काही म्हणता का? काय तुम्ही काही पसायदान म्हणणार? म्हणू का? हा, म्हणताल? पसायदान हा, ठीक आहे, हरकत पसायदान नाही. म्हणून म्हणू द्या आधी. त्यांना हो, म्हणता येत नंतर. माझ्या. हा, कल्पना ताईंचं होऊ द्या, मग तुम्ही म्हणा. हो ताई. म्हणा कल्पना ताई. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बाप नार्यनुत श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सवित्र काठक चयन पुण्य फल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, दौच उपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, पुण्य रूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्य फल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, पिटिकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगलवासा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप छान ताई, खूप जय छान. श्री कृष्ण ताई. हो हो, हे ग्रुपवर टाकून द्या, मी पहिल्यांदा ऐकलं. होय, बापनाचार्य आहेत श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा, त्यांनी रचलेलं हे स्तोत्र आहे. खूप छान. आणि पिठापूरला ते म्हटलं जातं आणि दत्त हो. संप्रदायामध्ये पण म्हणतात ते असं. म्हटलं जातं. हा, नाही, छान आहे, अगदी पाठवते चालेल. पाठवते पण. हो हो, चालेल. हा, अपर्णा ताई म्हणा. मी ताई हे म्हणू का? काय पसायदान. पसायदान म्हणू? हा, हा, म्हणा. पसायदान म्हणू. नाही तर शुक्रवार ते व्यंकटेश स्तोत्र म्हणू का? म्हणजे छोटसच आहे. ठीक आहे, म्हणा, हरकत म्हणू का नाही. ते? हा, म्हणा, हा. चालेल. व्यंकटेश स्तोत्र म्हणते का? मुरारी जगन्नाथ नारायणा हो, कृपा सागरा अच्युता मधुसूदना, श्रीधरा भाग्यवंता नमस्कार माझा, श्री व्यंकटेशा समर्था. श्री व्यंकटेश स्तोत्रम. व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मित विक्रमः, संकर्षणो निरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च, जनार्दनः पद्मनाभो व्यंकटाचलवासनः, सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः, गोविंदो गोपतिः कृष्ण केशवो गरुडध्वजः, वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः, श्रीधरः पुंडरीकाक्षः सर्वदेवस्तुतो हरिः, श्रीनरसिंहो महासिंहः सूत्रकारः पुरातनः, रमानाथो महीभर्ता भूधर पुरुषोत्तमः, चोळपुत्र प्रियः शान्तो ब्रह्मादीनां वरप्रदः, श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद्भयनाशनः, श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धैकमोचकः, भूतावासो गिरावासः श्रीनिवास श्रियः पतिः, अच्युतानंद गोविंदो
विष्णुर्वेङ्कटनायकः सर्वदैवैकशरणं सर्वदेवैकदैवतं समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमितचेतसः त्रिकाले यः पठे नित्यं पापं तस्य न विद्यते राजद्वारे पठे घोरे संग्रामे रिपुसङ्कटे भूतसर्पपिशाचादि भयन्नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान् भवेत् रोगार्तो मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बन्धनात् यदद्दिष्टतमं लोके तत्तत् प्राप्नोत्य संशयः ऐश्वर्यं राजसम्मानं भक्तिमुक्तिफलप्रदं विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्वैश्वर्यप्रदं नृणां सर्वमङ्गलकारकं मायामी परमानन्दं त्यक्त्वा वैकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्करणी तीरे रमया सह मोदते कल्याणाद्भूतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः वेङ्कटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चन वेङ्कटेशसमो देवो न भूतो न भविष्यति इति श्री ब्रह्माण्डपुराणे ब्रह्मनारदसंवादे श्रीवेङ्कटेश स्तोत्रं संपूर्णम् झालं काय? शेवटची प्रार्थना घेते. योगेशम सच्चिदानंद. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. खूप छान ताई, खूप छान. ज्यांना अजूनही म्हणायचे आहेत स्तोत्र उद्यासाठी त्यांनी माझ्याकडे नाव द्या. सोमवारसाठी आपण ठेवूयात. आणि उद्या विवेचन सत्र असणार आहे. स्वातीताई देशमुख विवेचन करणार आहेत. अध्याय 10वा. चालेल. चालेल. जय जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.